तो बघा एक पक्षी जायला तिथून दिसतो ना. मी आता जरा झूम केले कसा जात आहे बघा. आता हा बघा कसा पोहत आहे. एकदा ह्या बाजूला एकदा त्या बाजूला. आणि असे बरेच पक्षी आहेत त्याच्यात. तिथं लांब दिसतो बघा एक. तिथं एक दिसतो का जरा लांब, तुम्हाला छोटा दिसत असेल. इतकं छान वाटतं ना तळ्यात बघायला. ती पांढरी बदकं असली तर आणखीन खूप सुंदर दिसलं असतं. आधी मी उन्हाळ्यात काय करत होते, ह्या पूर्ण तळ्याला 2 राऊंड घालत होते. जवळजवळ 1 किलोमीटरच्या, अराउंड 1 किलोमीटरच्या पण जास्त आहे हा सराउंडिंग एरिया. ते मी 2 फेऱ्या मारत होते. मला वाटते ते बदक नाही येतो बघा, पक्षी उडायला. पाणकोंबडी काय तर असा वेगळा प्रकार आहे त्याचा. कारण ते पक्षी उडायला पण लागलेत. उडून झाडावर बसतात, पुन्हा खाली येतात काहीतरी खायला. पण एकंदरीत दृश्य अतिशय मनमोहक असं दिसतंय बघा. तिथं असं वाटतं की छोट्या छोट्या होड्या जायला लागलेत पाण्यातून. मस्त असा देखावा आहे. पण आता मी पावसाळ्यामध्ये फक्त 2 फेऱ्या नाही 3000 स्टेप्स कंप्लीट करते. कारण मध्येच पाऊस आला की मग घरी पळा. आता सुद्धा बघा ढग किती दाटले तिथं. पूर्ण ढगाने भरलेलं आहे. कधी पण पावसाचे थेंब मोठे मोठे येतील असं सगळं दृश्य आहे इथं. हे बघा ढग यायला लागले, पक्षी पण यायला लागले जवळजवळ. हे बघा 1 तिथं पाण्यातच गेला तो एक पक्षी पूर्ण आतच. काहीतरी दिसलं असेल त्याला खाण्यासारखं. हा बघा इथून एक येतोय जातोय तिथं. चला मग तर परत भेटूया उद्या. बाय बाय, टेक केअर.